श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर 2-3 ताईंची कमेंट होती की वांग, चेहऱ्यावरचे वांग यावर सुद्धा उपाय सांगा. तर मी आज सांगणार आहे वांग म्हणजे नेमकं काय, ते का होतं आणि ते नैसर्गिक व सोप्या पद्धतीने कसं दूर करता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. तर वांग म्हणजे काय? त्वचेवरील एक गडद रंगाचे डाग किंवा पिगमेंटेशन असतं. हे प्रामुख्याने चेहरा, कपाळ, गाल, ओठांच्या वरील भाग आणि नाकाच्या आसपास दिसून येतं. हे त्वचेमधील मेलॅनिन म्हणजेच त्वचेचा नैसर्गिक रंग देणारे पिगमेंट असतात. ते अनियमितरित्या वाढल्यामुळे हे वांग हे चेहऱ्यावर होत असतात. आता बघूया वांग होण्याची कारणे आणि त्यामागील शास्त्र. तर पहिलं कारण म्हणजे हार्मोन्समधील बदल. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सचा असंतुलित स्तर. महिलांमध्ये गर्भधारणा, पिरियड्समधील अनियमितता किंवा PCOD यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतो आणि वांगाचा धोका वाढतो. काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान मास्क ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे वांग जास्त दिसून येतात, किंवा गर्भनिरोधक जास्त प्रमाणात घेतल्यामुळे किंवा हार्मोनल्सच्या थेरपी केल्यामुळे सुद्धा वांग होण्याची शक्यता असते. काही जणांमध्ये इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट जर होत असेल तर त्या हार्मोनल औषधांमुळे सुद्धा वांग येण्याची समस्याही वाढते. दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश आणि UV किरणे. सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहत असाल, अतिनील किरणांमुळे मेलॅनिनचे उत्पादन वाढते आणि ते त्वचेवर गडद डाग निर्माण करत असतात. गरम प्रदेशात राहणाऱ्या किंवा उन्हात जास्त वेळ राहणाऱ्या लोकांमध्ये वांग होण्याचे प्रमाण अधिक असते. तर यासाठी काय काळजी घ्यायची आहे की उन्हात जाताना किंवा उन्हात काम करत असाल तर सनस्क्रीन SPF 30+ नियमित वापरायचा आहे. टोपी, स्कार्फ आणि सनग्लासेसचा वापर करायचा आहे. वांग येण्याचं तिसरं कारण म्हणजे आनुवंशिकता. कुटुंबातील कोणाला जर वांगची समस्या असेल तर पुढच्या पिढीतही होण्याची शक्यता जास्त असते. गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये मेलॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने वांगाची शक्यता सुद्धा जास्त असते. काही लोकांची त्वचा अतिसंवेदनशील असते आणि ती लवकर काळी पडते, त्यामुळेच वांग ही चेहऱ्यावर दिसत असतात. पुढील कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमधील रसायन. केमिकलयुक्त मेकअप किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स, कमी दर्जाचे ब्लिचिंग क्रीम्स वापरणे, फेअरनेस क्रीम अति प्रमाणात वापरणे आणि हार्श केमिकल असलेले उत्पादन वापरल्यास त्वचा खराब होते आणि वांगाचा धोका वाढतो. किंवा अल्कोहोल किंवा कृत्रिम रंग असलेले मेकअप प्रोडक्ट्स वापरल्याने सुद्धा त्वचेवर वांग येण्याची समस्या उत्पन्न होते. यासाठी काळजी काय घ्यायची? नेहमी नैसर्गिक आणि हायपोअलर्जेनिक स्किन प्रोडक्ट्स वापरायचे आहे. रासायनिक पदार्थ असलेल्या उत्पादनांचा वापर टाळायचा आहे. पुढील कारण आहे तणाव आणि मानसिक आरोग्य. मानसिक तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढते. कॉर्टिसोलच्या असंतुलनामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन वाढू शकतं. चिंता आणि झोपेचा अभाव देखील त्वचेच्या या वांग समस्या वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला योगा, ध्यान, मेडिटेशन आणि पुरेशी झोप घ्यायची आहे व तणावमुक्त जीवनशैली अंगीकारायची आहे. पुढील कारण म्हणजे पौष्टिक आहाराचा अभाव. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E यांची कमतरता वांग होण्यास कारणीभूत ठरू शकते. आयर्न किंवा झिंक कमी असल्यास सुद्धा ही समस्या दिसू शकते. तर काय करायचं? हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रुट्स आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. आणि ताजे आणि सेंद्रिय पदार्थ खायचे आहे. जंक फूड टाळायचे आहे. पुढील कारण म्हणजे थायरॉइड आणि अन्य वैद्यकीय सुद्धा काही बिघाड जर असली शरीरात तरीही वांग होण्याची शक्यता दाट असते. तर थायरॉइडमध्ये दोन्ही प्रकारचे म्हणजेच हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम असलेल्या लोकांमध्ये
त्वचेवर ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. काही अँटीबायोटिक्स, अँटी इपिलेप्टिक किंवा अँटी इन्फ्लेमेटरी औषधांचे दुष्परिणाम म्हणूनही ही वांग दिसत असतात. पुढील कारण म्हणजे वाढतं वय आणि त्वचेचे वृद्धत्व. वयानुसार त्वचेमध्ये बदल होतो आणि पिगमेंटेशन वाढते. जसं वय वाढतं त्वचेतील कोलेजन कमी होतं, ज्यामुळे डाग अधिक ठळक दिसू लागतात. त्वचेला योग्य पोषण न मिळाल्यास सुद्धा वांग दिसू शकतात. तर याच्यासाठी नियमित मॉइश्चरायझर वापरायचा आहे, अँटी एजिंग क्रीम वापरायचा आहे, सनस्क्रीन वापरायचा आहे. त्वचेसाठी आयुर्वेदिक आणि घरगुती फेस पॅक वापरायचा आहे. आणि आता आपण बघणार आहोत याच्यावर उपाय काय करायचे आहे. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला हे जे वांगाचे डाग आहेत ते एका रात्रीत किंवा 2-3 दिवसात आलेले नाहीये, बराच काळ गेलेला आहे ते डाग येण्यामध्ये. तर त्यासाठीचे जे उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला बऱ्याच दिवस कंटिन्यू करावे लागणार आहे. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा कुठलाही व्याधी किंवा आजार निर्माण होण्यासाठी जितका कालावधी लागलेला असतो, कमीत कमी त्याच्या निम्मा कालावधी तो व्याधी बरा होण्यासाठी द्यावा लागतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो जो आजार आहे तो मुळापासून नष्ट होतो. तर आता मी उपाय सांगणार आहे. याच्याने काहींना 15 दिवसात फरक जाणवेल, काही जणांना महिनाभर सुद्धा लागू शकतो. कारण हा उपाय सर्व तुमच्या लाईफस्टाईलवर अवलंबून असेल. पण तुम्ही जर हे उपाय कंटिन्यू केले तर तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. तर हा उपाय आपल्याला रोज आंघोळीच्या आधी करायचा आहे. तो म्हणजे सानेवर थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये थोडे जायफळ उगाळायचं आहे. जायफळ हे वृक्ष गुणाचं असतं, त्यामुळे फक्त जायफळ लावलं तर तुमची त्वचेवर ड्रायनेस येऊ शकतो. त्यामुळे जायफळासोबतच तुम्ही थोडंसं बदाम सुद्धा उगळवायचं आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं, त्यामुळे वांगाचे डाग फेड व्हायला आणि मॉइश्चरायझिंगचा इफेक्ट येण्याला मदत करतो. जर बदाम उगळवायचं नसेल तर तुम्ही 2-3 थेंब बदाम तेल सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जायफळ उगळवूनच घ्यायचं आहे. जायफळाची पावडर दुधात भिजवून अजिबात चेहऱ्यावर लावायची नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला हा लेप लावायचा आहे त्याच वेळेस हा लेप करायचा आहे. म्हणजेच फ्रेश लेपच करायचा आहे व तो लावायचा आहे. तर हे मिश्रण जिथे जिथे वांगाचे डाग आहे तिथे तिथे तुम्ही हा लेप लावून 15 ते 20 मिनिटं सुकू द्यायचा आहे व नंतर कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तरीही चेहऱ्यावर ड्रायनेस वाटत असेल तर थोडी दुधावरची साय तुम्ही चेहऱ्यावर लावायची आहे व रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून फक्त वांगाच्या डागांवर शुद्ध मोहरीचे जे तेल आहे ते 2-3 मिनिटं मसाज करून लावायचं आहे. आयुर्वेदामध्ये दृष्ट व्रण म्हणजे जे अतिशय जुने डाग आहेत त्यांच्यावरती खूप प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे. तो म्हणजे की रुईच्या झाडाचा. आपण मारुतीला जे वाहतो ते म्हणजे रुईचे झाड. तर त्याचा जो चीक असतो, रुईच्या झाडाचा चीक जो असतो तो सानेवर घेऊन त्याच्यामध्ये हळकुंड उगळवायचा आहे किंवा त्याच्यात थोडी रानहळद मिसळायची आहे व हे मिश्रण तुम्ही फक्त जिथे डाग आहे तिथे लावायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला पॅच टेस्ट करायचीच आहे. तर पॅच टेस्ट करण्याची योग्य पद्धत म्हणजे हे जे रुईचं मिश्रण आहे ती तुम्ही थोडं घेऊन मनगटाच्या आतल्या बाजूस लावून ते तसंच 24 तास ठेवायचं आहे. जर 24 तासानंतर तुम्हाला तिथे लालसरपणा, खाज, जळजळ असे ॲलर्जीचे सायन्स नाही दिसले तर ते प्रोडक्ट तुमच्या स्किनसाठी सुटेबल असतात. म्हणून रुईचा उपाय करताना सुद्धा तुम्हाला ही पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. तर हा उपाय तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 वेळेस करायचा आहे व 10 ते 15 मिनिटं ठेवून नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे व चेहरा धुतल्यानंतर चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर हा उपाय तुम्ही केला तर कितीही जुने डाग असतील तर त्यावर हा उपाय खूपच इफेक्टिव्ह ठरलेला आहे. तर अजून मी छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगणार आहे. ताजे ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि थेट वांगाच्या डागावर लावायचं आहे. 20 मिनिटं ठेवून ते कोमट पाण्याने धुवायचं आहे. असं तुम्हाला रोज 2 वेळेस करायचं आहे. दुसरं म्हणजे लिंबाचा रस आणि मध. 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळायचा आहे आणि हे मिश्रण सुद्धा डागांवर लावायचं आहे. 15 मिनिटांनी धुवून टाकायचं आहे. असं आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तुम्हाला करायचं आहे. पण जर तुम्हाला लिंबाची ॲलर्जी असेल
तर तुम्हाला लिंबाच्या रसामध्ये गुलाब पाणी मिसळून लावायचं आहे। पुढील उपाय म्हणजे हळद आणि दही पेस्ट। 1 चमचा हळद आणि 2 चमचे दही एकत्र करून चेहऱ्यावर 20 मिनिटं लावायचं आहे। नंतर चेहरा धुवून टाकायचा आहे। असं आठवड्यातून तुम्हाला 3 वेळा करायचं आहे। पुढील उपाय म्हणजे चंदन आणि गुलाब पाणीचा पॅक। 1 चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर 20 मिनिटं लावून ठेवा। नंतर चेहरा धुवा व हे तुम्हाला रोज 1 वेळेस करायचं आहे। तर हे झाले उपाय। यासोबतच मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे। त्या जर तुम्ही अंगीकारल्या किंवा त्या फॉलो केला तर 100% तुमचा वांग हे नष्ट होईल व कमी होईल, हे मी तुम्हाला खात्री देते। तर पहिली टिप म्हणजे तुमचा आहार आणि जीवनशैलीमध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे। तर फळे आणि भाज्या, त्याच्यामध्ये पपई, संत्री, बीट, पालक, गाजर, ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, मनुके, हर्बल ड्रिंक्समध्ये आवळा रस, मंजिष्टा काढा, त्रिफळा काढा हे तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे। म्हणजेच तुम्हाला आहारात ह्या गोष्टींचा समावेश करायचा आहे। नंतरची टीप म्हणजे पाणी, दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचे म्हणजे प्यायचेच आहे। त्यानंतरची टीप म्हणजे योग आणि प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती, यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा जी आहे ती तुमची सुधारते। तर मंजिष्टा काढा कसा तयार करावा व कसा घ्यावा ते मी सांगणार आहे। 1 चमचा मंजिष्टा चूर्ण 1 कप पाण्यात उकळून घ्यायचं आहे व ते पाणी रोज सकाळी प्यायचं आहे। त्यानंतर त्रिफळा चूर्ण सुद्धा 1 चमचा घ्यायचा आहे व ते कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं आहे। त्यानंतर आवळा रस 30 ml आवळा रस 1 कप पाण्यात मिसळून दररोज सकाळी प्यायचा आहे। ह्या तिघही काढ्यांपैकी एकही काढा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालणार आहे। तर मी सांगितलेल्या उपायांपैकी जो तुम्हाला सुटेबल आहे, योग्य आहे, जो इझिली तुमच्याकडे वस्तू अवेलेबल आहेत, तो तुम्ही ट्राय करायचा आहे। तर हे होते आजचे उपाय, टिप्स, का वांग्याचे डाग चेहऱ्यावर होतात व त्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय कोणते। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा। धन्यवाद।